Namaskar, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. 6व्या इयत्तेतला जो मराठीचा धडा आहे ना, सुलभ भारतीमधला इयत्ता 6वीचा, त्यातला आज आपण मुक्या प्राण्यांची कैफियत हा धडा बघणार आहोत. हा धडा असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार काव्य आहे, त्याच्यामध्ये संवाद आहे, काव्यात्मक संवाद असं आपण त्याला म्हणू शकतो. जे थोडं काव्य आहे, थोडा संवाद आहे, ते पक्षी एकमेकांशी बोलता आहेत, ते त्यांची कैफियत मांडत आहेत. कैफियत म्हणजे त्यांच्या मनात असलेली तक्रार, त्यांना जो त्रास होतो त्याच्याबद्दलची जी तक्रार आहे ते त्यांना मांडायची आहे. त्यांना इतर आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्या मित्रमंडळींना, इतर प्राण्यांना त्यांना ते सांगायचं आहे. तर आपण हा आता बघूया धडा कुठला, मुक्या प्राण्यांची कैफियत. मुकी जी प्राणी आहेत ना, ते त्यांच्या भाषेत बोलत असतात. प्रत्यक्षात ते मुके असतात का? तर नाही, तर ते एकमेकांशी त्यांच्या भाषेत बोलत असतात. चिमणी काय एकमेकांना चिव 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 करते, दोन चिमण्या एकमेकींची बोलतात. तुम्ही बघता पोपट खूप दंगा करतात, खूप बोलतात, ट्राव 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 करत सतत बोलत असतात. ते त्यांच्या भाषेत त्यांना काय जे सांगायचं असेल ते सांगतात. पण आपल्या दृष्टीनं काय येते, ते मुके आहेत. मुके म्हणजे काय, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही म्हणून आपण त्यांना मुके म्हणतो. तसे मुके जरी नसले तरी त्यांची भाषा आपल्याला कळत नसल्या कारणानं आपण त्यांची भाषा समजू शकत नाही. तर आपण इथे बघूया. माणूस वनामध्ये गायी चारायला घेऊन गेला होता. गाय चरत असताना एक चिमणी उडत उडत तिच्या जवळ येते. आता ही परिस्थिती त्यांनी सांगितलेली आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये हे प्राणी बोलतायत, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, त्या बॅकग्राऊंडमध्ये काय चाललंय. तर तिथे एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी आपल्या गायी चारायला घेऊन गेलाय आणि गाय चरत असताना एक चिमणी तिच्या जवळ येते, त्या गायीजवळ, आणि ती चिमणी काहीतरी त्या गायीला सांगते. चिमणी म्हणते, चिव 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 ग तिकडे तू कोण ग, चिव 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 ग तिकडे तू कोण ग. ही अशी थोडीशी काव्यात्मक भाषा. चिव 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 ग तिकडे तू कोण ग. इथे कसं आहे बघा, ती चिमणी चिव 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 करते आणि विचारते तिकडे तू कोण आहेस. आता बोलते, गाय बोलते बरं का. गाय म्हणते, अगं मी कपिला मावशी, कागद चिव उदास दिसशी. ती गाय विचारती त्या चिमणीला, तू इतकी उदास काय. उदास म्हणजे सॅड. वाय आर यू सो सॅड, व्हॉट हॅपन टू यू. अगं मी कपिला मावशी, कपिला मावशी म्हणजे गाय, कपिला मावशी, कागद चिव उदास दिसशी, वाय आर यू सो सॅड. चिव म्हणते, काय सांगू गाई गाई, अगं गाई मी काय सांगू तुला, आता मी काय सांगणार बरं तुला. छाती धडधडते पहा बाई, माझी छाती इतकी धडधडती आहे. धडधडती म्हणजे भीतीनं किंवा काळजीनं. जेव्हा छाती अशी घाबरून अशी हे होते ना, त्रास होतो छातीला, तसं ते चिमणी ती एवढीशी, तिला या सगळ्या गोष्टींचा जो त्रास होतोय ना, त्यामुळे ती म्हणते माझी छाती खूप धडधडती आहे. काय करू सुचतच नाही, भीती फार वाटते बाई. आता इथे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बरं का. चिमणीला गाईनं काय विचारलं, चिमणीला गाईनं काय विचारलं, तर चिमणीला गाईनं विचारलं, तू इतकी उदास का. तुम्हाला उत्तर सापडलं. आता काय होतं, काही प्रश्न तुम्हाला शेवटी लेसनच्या शेवटी तुम्हाला मिळतात काही प्रश्न, पण जेव्हा आपण प्रश्न त्यातून बघतो त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येतं की यामध्ये अनेक प्रश्न विचारण्यासारखे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला शाळेमध्ये परीक्षेच्या वेळेला विचारू शकतात. काय सांगू गाई गाई, अगं गाई तुला मी काय सांगू, छाती धडधडते
पहा बाई, माझी छाती फार धडधडते बाबा. आता गाई गाई चिवून काय सांगितलं गाईला, काय झालं तुला? तर चिव काय म्हणते, माझी छाती भीतीनं फार धडधडते, असं तुम्हाला उत्तर सांगता येईल. काय सांगू गाई गाई, छाती धडधडते पहा बाई. काय करू सुचतच नाही, मला सुचत नाही काय करावं ते. कारण काय, तर भीती फार वाटते मला, त्या भीतीमुळं माझी छाती धडधडते. गाय काय म्हणते बघा पुढं, अगं अगं चिवताई, मोबाईलचा आवाज तुझं सहन न होई. तू आहेस नाजूकशी, आवाजाने होशी काशाविशी. आता चिमणीला काय त्रास आहे हे गाईला समजलं बरं का. का तिला एवढा त्रास होतो, का भीती वाटते एवढी, तर मोबाईलचा आवाज. सगळेजण मोबाईलवरती बोलत असतात, ऐकत असतात, मोबाईलमधनं काही आवाज येत असतात, काही बघत असतात. तर तो जो आवाज आहे तो चिमणीला सहन होत नाहीये. का, तर ती आहे नाजूकशी आणि त्या आवाजामुळं तिला कासावीस होते. आता कासावीस म्हणजे रेस्टलेस. यू कॅन से शी इज व्हेरी रेस्टलेस, शी इज सॅड अँड रेस्टलेस. तिला त्यामुळं कासावीस होतं. कासावीस म्हणजे तिला त्याचा त्रास होतो. गाय ही आपले डोळे पुसते. गाय डोळे का पुसते? इथे तुम्हाला जर विचारलं की गायीने डोळे का पुसले, तर इथं तुम्हाला लक्षात येईल की नाजूकशा चिमणीला कासावीस पाहून गाईनं डोळे पुसले. गाईला वाईट वाटले. गाईला ते वाईट वाटतंय, कारण चिमणी कासावीस झाली आहे, घाबरली आहे. यामुळं गाईला त्रास झाला आणि त्यामुळं गाईनं डोळे पुसले. गाईनं डोळे का पुसले? गाईला का वाईट वाटले? तर ह्याचं उत्तर इथे आहे. का, तर छोटीशी चिमणी, तिला ह्या आवाजामुळं, मोबाईलच्या आवाजामुळं ती कासावीस होते, म्हणून गाईला वाईट वाटले, तिने डोळे पुसले. चिव म्हणते, कपिला मावशी काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणावले? चिमणी विचारते बरं का गाईला. गाईनं डोळे पुसले ना, तिला वाईट वाटलं. तर चिव विचारते कुणाला? गाईला. गाईला चिव काय विचारते, कपिला मावशी काय झाले, काय ग झाले, तुझे सुद्धा डोळे का पाणावले? आता इथे पाणावले हा जो शब्द आहे हा लक्षात घ्या. पाणावले म्हणजे वाईट वाटून डोळ्यातनं जेव्हा पाणी येतं त्याला डोळे पाणावणे म्हणतात. तर काय, वाईट वाटल्यामुळं जेव्हा डोळ्यातनं अश्रू येतात, डोळ्यातनं पाणी येतं, त्यावेळेला डोळे पाणावणे असं म्हटलं जातं. डोळे पाणावले. का पाणावले? तर चिमणीचे दुःख बघून गाईचे डोळे पाणावले. गाय म्हणते, काय सांगू चिवताई, प्लास्टिकचा बघ ढीग किती. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या कवितात्मक जे काही संभाषण आहे त्या संभाषणामध्ये विषय काय आहे, तर पर्यावरण. जे काही आसपास आपल्या जे पर्यावरण आहे की ज्यामुळं सबंध पक्ष्यांना त्रास होतो, पक्ष्यांना, प्राण्यांना जो त्रास होतो तो इथे कवीला किंवा लेखकाला मांडायचा आहे. आणि त्यामुळं काय होतं, आपल्या लक्षात खरं वास्तविक यायला पाहिजे, पण इथे कवीनं ते आवर्जून आणून दिले की पर्यावरणाचा त्रास सबंध प्राण्यांना कसा होतो. काय सांगू चिवताई, गाय म्हणतीये बरं का, प्लास्टिकचा बघ ढीग किती. प्लास्टिकचा किती ढीग आहे. तुम्ही रस्त्यावरनं जर जायला लागला आणि तुमच्या
गाडीच्या खिडकीतनं किंवा स्कूटरवरनं किंवा सायकलवरनं तुम्ही जेव्हा जाता रस्त्याच्या कडेनं तुम्हाला लक्षात येईल की सगळा प्लास्टिकचा कचरा पडलेला असतो. पूर्ण कड संबंध प्लास्टिकनं भरलेली असते आणि हा ढीग जो असतो तो प्राणी काही वेळेला चुकून खातात आणि तो त्यांच्या पोटात जाऊन बसतो. तो पचण्यासारखा नसतो, तो कधीच पचत नाही. तर त्यामुळं त्या प्राण्यांना त्रास होतो. त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये हा सगळा प्लास्टिकचा कचरा जाऊन बसतो आणि त्यांना त्याचं ते त्रासदायक होतं फार. अनेक वेळेला असे प्राणीही सापडलेले आहेत की ज्यांच्या पोटातून मोठाच्या मोठा प्लास्टिकचा गोळा डॉक्टरना बाहेर काढावा लागला. तर हे लक्षात घ्या की आपण प्लास्टिकचा कचरा कसा करतो आणि तो गायीच्या किंवा प्राण्यांच्या कुठल्याही प्राण्याच्या पोटात न जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर तो डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे. समजा तुमच्या जवळ डस्टबिन लगेचच नसेल समोर तर तो तुम्ही तुमच्या एखाद्या पिशवीमध्ये तुमच्या एखाद्या अगदी काही नसतं तरी खिशात भरून ठेवू शकतो आपण आणि घरी येऊन डस्टबिनमध्ये टाकू शकतो. पण हे लक्षात ठेवा प्लास्टिकचा बघ ढीग किती, घासाबरोबर प्लास्टिक जाते, माझे तर पोट शूळच उठते. इथं तक्रार केली बघा बरं का, आपण आत्ताच बोललो त्याबद्दल. तर इथं गायीनं तक्रार केलेली आहे की घासाबरोबर चुकून जे प्लास्टिक पोटात जातं त्यामुळं गायीच्या पोटात किंवा कुत्री जे हिंडत असतात त्यांच्या पोटात हे सगळं प्लास्टिक जातं आणि त्यामुळं त्यांचं पोट शूळ उठते. याचा अर्थ काय, पोटात अतिशय दुखते, त्याला पोटशूळ म्हणतात. पोटामध्ये जे दुखणं असतं त्याला पोटशूळ उठणे किंवा पोटशूळ होणे असा वाक्प्रचार आहे. तर हा लक्षात ठेवा वाक्प्रचार. आता इथं तुम्हाला गाईला काय सांगायचं आहे, गाईची तक्रार काय आहे हे लक्षात येईल. तर काय झालं, प्लास्टिकचा ढीग आणि तो पोटात जातो त्यामुळं पोटशूळ उठतो किंवा पोटात अतिशय दुखते, ही गाईची तक्रार आहे. गाईचं नाव काय आहे, कपिला मावशी. तर ही पोटशूळ त्या गाईला उठते, ही तक्रार गाईची आहे. चिव म्हणते, काय करावे सुचत नाही, मानव शहाणा होतच नाही. ही प्लास्टिकचा कचरा कोण करतं, माणूस करतो. तर इथं मानव हा शब्द माणूस या अर्थाचा प्रतिशब्द आहे, सिनॉनिम आहे. जो समानार्थी शब्द आहे तो इथे मानव. मानव शहाणा होतच नाही. मनुष्य याला मानव हा शब्द इथे प्रतिशब्द वापरलेला आहे, समानार्थी शब्द वापरलेला आहे. लक्षात घ्या, समानार्थी शब्द मानवला कुठला, मनुष्य. मनुष्याला कुठला, मानव. मानव, मनुष्य, नर हे सगळे शब्द समानार्थी आहेत. यातला कुठलाही शब्द तुम्हाला विचारला तरी तुम्हाला सांगता येईल की मानव ह्याला प्रतिशब्द मनुष्य किंवा नर असं तुम्हाला तिथे लिहिता येईल. काय करावे सुचत नाही, चिव म्हणते बरं का, चिव सांगते काय करावे सुचत नाही. काय करू सुचतच नाही. किती काही असलं तरी मानव शहाणा होतच नाही. मनुष्य शहाणाच होत नाहीये. काय करावं, ज्या ठिकाणी तुम्ही चॉकलेट उलगडता, चॉकलेट आतलं काढता आणि तिथेच टाकून देता प्लास्टिक, असं नाही करायचं. तर मानव शहाणा, आपण शहाणे व्हायचंय. तर काय, शहाणे होण्यासाठी असा कचरा कुठेही करायचा नाही. स्वच्छता आपण पाळायची नाही तर कोणी पाळायची, आपणच आपल्या घरी घाण करायची का, नाही. तर इथेच ती चिव सांगते, मानव शहाणा होतच नाही. गाय म्हणते, चल ग जाऊ तलावावर. तलाव म्हणजे लेक. तलावावरती जाऊ, पाणी पिऊ घोटभर. घोटभर म्हणजे सिप. एक सिप भर आपण पाणी पिऊया, घोटभर आपण पाणी पिऊया. चल ग जाऊ तलावावर, पाणी पिऊ घोटभर. गाय म्हणते बरं का. मग ह्या दोघी जणी चिव आणि कपिला मावशी म्हणजे गाय, दोघे तलावावरती जातात. आता इथं तुम्हाला प्रश्न विचारता येईल, चिव आणि गाय कुठे गेले. तुम्हाला लिहिता येईल,
चिव आणि गाय तलावावर गेले. आलं लक्षात? असे सुद्धा तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारता येतील. दोघी तलावाच्या काठावर गेल्या. काठ म्हणजे किनारा. तलावाचा किनारा किंवा तलावाचा काठ, तिथे ह्या दोघी जणी पोहोचल्या. पाण्यात जाणं शक्य नाही. चिवताई काय पाण्यामध्ये पोहते का? नाही. गाय थोडीफार पाण्यात जाते, पण ती अशी पोहणारी नाही आहे. दोघी तलावाच्या काठावर म्हणजे तलावाच्या किनाऱ्यावर जातात. मासोळी म्हणते, अगं कपिला, अगं मासोळी म्हणते बरं का, ती पाण्यातली मासोळी. लेकवरती गेलेल्या आहेत ह्या दोघी जणी आणि त्या लेकमध्ये मासोळी. मासोळी म्हणजे काय? मासा. मासोळी म्हणते, अगं कपिला, अगं चिऊ, नका इथले पाणी पिऊ. बापरे, ती मासोळी सांगतीये ह्या दोघींना पाणी पिऊ नका इथलं. काय झालं पाणी न प्यायला? लेक तर आहे, लेक मधलं पाणी प्यायचं तर काय करायचं? तर त्या दोघी पाणी प्यायला, चिऊ आणि कपिला पाणी प्यायला लेकपाशी आलेले असतात. त्या तलावाच्या किनाऱ्यावर आलेले असतात, तलावाच्या काठावर आलेले असतात. तुम्हाला काठ आणि किनारा हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत, तिथं आपण शिकलो. अगं कपिला, अगं चिऊ, नका इथले पाणी पिऊ. नका पाणी पिऊ इथलं. काय झालं? गाईला आणि चिऊला कळे ना की काय झालं पाणी न पिण्यासारखं. चिऊ म्हणती, काग काग मासोळी, तू तर राहतेस याच जळी. जळी म्हणजे पाण्यात. पाणी, जळ, जल हे सगळे समानार्थी शब्द आहेत. काग काग मासोळी, इथे प्रश्न विचारला बरं का, बघा प्रश्नार्थक चिन्ह इथे घातलेलं आहे. काग काग मासोळी, तू तर राहतेस याच जळी. याच पाण्यामध्ये तू राहतेस. तू इथेच राहतेस या पाण्यामध्ये आणि तरी सुद्धा मला पाणी पिऊ नको म्हणून सांगतेस. काय झालं? मासोळी म्हणते, अगं इथले जल विषारी. इथले जल विषारी. आधी विचारला जळी असा शब्द, आधी विचारताना जळी असा शब्द वापरला. आता इथे जल असा शब्द वापरलेला आहे. जल आणि जळ हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. एका ठिकाणी जळ असा शब्द वापरलाय, एका ठिकाणी जल असा शब्द वापरलाय. दोन्ही एकच आहेत. अगं इथले जल विषारी. पाणी का नाही प्यायचं? मासोळी सांगतीये बरं का. ह्या दोघींना तहान तर लागली आहे, पण तिथे आल्यानंतर मासोळी म्हणते, थांबा, पिऊ नका पाणी. काय झालं? तर इथलं जल विषारी आहे. अगं इथले जल विषारी, तगमग जीवाची होते भारी. हे विषारी पाणी पिऊन मला जीवाची तगमग होते, मला जीवाला त्रास होतो. तगमग जीवाची होते भारी. भारी म्हणजे खूप. तगमग जीवाची होते भारी. पाणी आहे घाण घाण. तडफडती जलचरांचे प्राण. पाणी आहे घाण घाण. आता इथे घाण हा शब्द दोनदा बोललेली आहे. कोण? तर मासोळी. मासोळी दोनदा म्हणते घाण घाण. त्याच्यावरती तिला स्ट्रेस कसा द्यायचा आहे बघा. फक्त घाण म्हणून थांबली नाही आहे ती, तर घाण घाण, फार घाण आहे. पाणी कसं आहे? फार घाण आहे, घाण घाण आहे अगदी. एखादा शब्द आपल्याला स्ट्रेस करायचा असतो त्यावेळेला आपण त्याची द्विरुक्ती करतो, दोनदा बोलतो शब्द. तसं इथे मासोळीनं घाण घाण असा दोनदा शब्द वापरलाय. तडफडती जलचरांचे प्राण. तडफडती म्हणजे त्रास होतो त्यांना, तडफड होते. कुणाचे? जलचरांचे प्राण. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. पाण्यात जे राहतात त्यांना सगळ्यांना जलचर असा शब्द आहे. मग आता बघा, हा जलचर कोण कोण असतं? जलचर जे सगळे मासे आहेत ते सगळे जलचर आहेत. तर जलचर कोणते प्राणी असतात? तर तुम्हाला सांगता येईल, मासा. हे लक्षात घ्या. आता जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. तुम्ही माणसाला जलचर म्हणाल का? माणूस पाण्यात राहतो का? नाही राहत. तो जमिनीवर राहतो. तो जमिनीच्या वरती राहतो,
पाण्यात फक्त पोहण्यापुरता आपण जाऊ शकतो, त्याच्यात राहता आपल्याला येत नाही. तर तसंच तुम्हाला पक्ष्यांना म्हणता येईल, चिमणीला म्हणता येईल का जलचर? नाही, कारण चिमणी पाण्यात राहूच शकत नाही. तडफडती जलचरांचे प्राण. आता लक्षात येईल तुमच्या की जलचर कोणाला म्हणायचं. आता तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की जलचर कोण आहे? तुम्हाला सांगता येईल मासोळी. त्याच्यात तुम्हाला चॉईस सुद्धा देतील, मानव, मानव, गाय, असा तुम्हाला चॉईस देतील की हे जलचर आहेत का, यातला कुठला तुम्ही शब्द हे करू शकाल, चूज करू शकाल, तर मासोळी. आता इथे बघा, आता पुढे बघा. गाय म्हणती, ते बघ आले नागोबा. नागोबा म्हणजे साप, ज्याला आपण साप म्हणतो किंवा कोब्रा म्हणतो. कोब्रा हा एक प्रकार आहे सापाचा. ते बघ आले नागोबा. चिव म्हणते नागोबास उद्देशून बोलते. ती कुणाला विचारती आहे? चिव नागोबाला. अहो अहो नागोबा, आज का झाले रागोबा? आज का झाले रागोबा? एवढं रागवायला काय झालं तुम्हाला? इथं नागोबा आणि रागोबा कसा शब्द जुळवलाय बघा बरं, दोन वाक्यामध्ये. अहो अहो नागोबा, काय आज का झाले रागोबा? इथे प्रश्न विचारले बरं का. तुम्ही आज रागोबा का झालात? आज कशासाठी रागवला एवढं? कोणी विचारलं हे? चिवनं. चिवनं नागाला काय विचारले? नागाला चिवने विचारले की तुम्ही एवढे का रागवला आहात? इथे इन्व्हर्टेड कॉमास घालायला विसरू नका. आपण कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, नंतर क्वेश्चन मार्क, हे सगळे एका व्हिडिओमध्ये बघितले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जरा लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इन्व्हर्टेड कॉमास कुठे घालायचे. आता इथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला त्या इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग होईल किंवा कॉमाचा उपयोग होईल. नुसता कॉमा जो असतो तो आपल्याला असा लिहिता येईल की नागोबा काय म्हणाले? नागोबा म्हणाले की झाल्यानंतर एक कॉमा घालायचा आणि ते काय म्हटले ते इन्व्हर्टेड कॉमासमध्ये लिहायचं. आज का झाले रागोबा आणि आज का झाले रागोबा? तुम्ही का रागवलात? असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह किंवा प्रश्नचिन्ह लिहायचंच आहे, विसरू नका. नागोबा काय म्हणाले? नाही वारुळ नाही शेती, मला पकडून लाह्या देती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नागपंचमीला नागोबाला लाह्या देतात. लाह्या आणि दूध दिलं जातं नागोबाला. ती एक आपली प्रथा आहे. आपण त्या प्रथेप्रमाणे लाह्या आणि दूध नागोबाला देतो. काहीतरी नागोबाबद्दल आपल्याला एक थँकफुलनेस यू कॅन से, आपल्याला जे त्याच्याबद्दल वाटतं ते व्यक्त करायसाठी आपल्याला हा सण आपण साजरा करतो. पण व्यक्त कसं करायचं हे माणसाला कळलं पाहिजे. नको नको ती अंधश्रद्धा, मानवा डोळे जरा उघड आता. आता यामध्ये नागोबाला काय सांगायचं आहे? ही तुझी अंधश्रद्धा आहे. असले लाह्या वगैरे आम्ही नाही खात, काही लाह्याही खात नाही, दूधही पित नाही. दूध नागोबानं थोडंसं जर पिलं तर त्याला तहान लागलेली असते. पाण्याच्या ऐवजी किंवा पाणी समजून ते दूध पिऊ शकतं, पण तसं नागोबा दूध नाही पित. मानवा डोळे उघड जरा. नागोबा कुणाला सांगायला लागलाय? मानवाला सांगायला लागलाय. मानवा तू जरा डोळे उघड, ही अंधश्रद्धा टाकून दे. असं लाह्या आणि दूध असलं आम्हाला काही पाजू नको. मला पकडायचं बरं का आधी, त्या ह्याला नागोबाला आधी पकडायचं. काही लोक तर त्याचे दात सुद्धा काढून टाकतात आणि त्याला पकडून तो चावू नये म्हणून दात काढून टाकले जातात. तर चावला तर विष जाईल ना माणसाच्या अंगामध्ये, म्हणून दात सुद्धा काढून टाकतात. वास्तविक त्या दाताचा उपयोग त्या नागाला होत असतो. आणि नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. जे उंदीर रानामध्ये फिरत असतात, सबंदर शेतीची नासधूस करत असतात, त्याला पकडून, त्या उंदरांना पकडून साप खातो. उंदीर साप खातो. एक उंदीर सापानं खाल्ला की
अनेक प्रकारानं शेतकऱ्याला त्याचा उपयोग होतो. तर नाग हा किंवा साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तर त्या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, मला पकडून लाह्या देती. नाग सांगतोय मला पकडतात आणि लाह्या देतात. तर हे नको करायला. नको नको ती अंधश्रद्धा. मानवा डोळे जरा उघड. आता रे मानवा जरा डोळे उघडून बघ, ही अंधश्रद्धा नको ठेवूस. मग पुढे गाय काय म्हणते, माणसाला उद्देशून बोलते बरं का. का मुक्या प्राण्यांना देता त्रास. मुक्या प्राण्यांना कशासाठी त्रास देतात. इथं परत क्वेश्चन मार्क लिहायला पाहिजे. काय गाय काय म्हणते, मानवाला उद्देशून गाय काय म्हणते, तर मुक्या प्राण्यांना तुम्ही का त्रास देता. हे इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये घालायचं. गाय म्हणते की, ही झाल्यानंतर कॉमा घालायचा, त्याच्या पुढे इन्व्हर्टेड कॉमाज लिहायचा आणि त्याच्या पुढे गाय काय म्हटली हे लिहून शेवटी तो इन्व्हर्टेड कॉमा बंद करायचा. का मुक्या प्राण्यांना देता त्रास. असा का त्रास देता बरं. का जंगलाचा करता ऱ्हास. जंगलाचा ऱ्हास म्हणजे जंगल तोडणे, जंगल कमी करणे, जंगल नष्ट करणे. ऱ्हास म्हणजे नष्ट करणे. का जंगलांचा करता ऱ्हास. जंगलांचा ऱ्हास तुम्ही एवढा का करता. एवढा प्राण्यांना त्रास का देता. जंगलांचा ऱ्हास का करता. असं गायीनं मानवाला विचारलंय. नागोबा वाघोबा मग घालतात झडप, तुम्हालाच करतात पोटात गडप. आता वाघांना राहायला जागा नाही, जंगल नष्ट व्हायला लागली. तर जंगलामध्ये जर वाघ राहतो आणि जंगलच नष्ट झालं तर वाघोबाने काय करायचं. ते मग गावात शिरतात, एखादा प्राणी पकडतात, एखादा माणूस पकडतात आणि तो खातात. आता पोटात गडप करतात म्हणजे पोटात खाऊन टाकतात. तुम्हालाच करतात पोटात गडप. तुम्हालाच खाऊन टाकतात आणि पोटात गडप करतात, पोटात घालवून टाकतात. सर्व प्राणी एकत्रित म्हणतात बरं का. मानवा मानवा ऐक तर खरे. ऐक ना. वनचरे आता नच तुझे सोयरे. आता वनचरे, मगाशी आपण जलचर हा शब्द ऐकला. जलचर म्हणजे काय हे समजून घेतलं. आता इथे वनचरे आता नच तुझे सोयरे. वनचरे म्हणजे काय, वनात राहणारे, वनात हिंडणारे. चर याचा अर्थ हिंडणारे. वनामध्ये जे हिंडतात, वनामध्ये जे राहतात त्यांना वनचर असं म्हणतात. वनचर म्हणजे काय, वनामध्ये राहणारे. आणि जलचर म्हणजे काय, जळामध्ये राहणारे, पाण्यामध्ये राहणारे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. जलचर वनचर असे दोन शब्द आपल्याला आता मिळाले. वनचरे आता नच तुझे सोयरे. नच म्हणजे नाही, नच नाहीच. तुझे सोयरे, तुझे सोयरे म्हणजे तुझे नातेवाईक. सोयरे याचा अर्थ नातेवाईक, नातेवाईक याचा अर्थ सोयरे. सोयरे आणि नातेवाईक हे पॅरलल शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. करत राहशील जर प्रदूषण सारे, धरती माता देईल दूषणे. असंच जर प्रदूषण करत राहशील तर काय होईल, धरती माता तुला दूषण देईल, तुला वाईट म्हणेल, तुला चांगलं म्हणणार नाही. कोण, तर धरती माता. कारण हे सगळं तिच्याच अंगावरती चाललेलं आहे. धरती मातेच्या अंगावरतीच हे सगळं चाललेलं आहे. जमीन खराब करायची, पाणी खराब करायचं, हे सगळं जर आता जर थांबलं नाही तर धरती माता तुला दूषण देईल. दूषण म्हणजे वाईट म्हणेल. तडफडशील मग दुधाविना, तडफडशील मग अन्नाविना. अन्नही नाही मिळणार. अन्न म्हणजे जमीन जर चांगली नसेल तर अन्न तयार नाही होणार. अन्न तयार व्हायसाठी जमीन चांगली लागते. त्याच्यामध्ये जर तुम्ही प्लास्टिक टाकलं, कचरा टाकला तर त्यातनं झाडं चांगली उगवणार आहेत का, नाही. तर चांगली जमीन, चांगली झाडं उगवायची असतील, आपल्याला अन्न हवं असेल तर जमीन चांगलीच ठेवायची, त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकायचं नाही. तडफडशील म्हणजे तुला त्रास होईल. तडफडशील म्हणजे
तू इतका तडफडशील की कदाचित त्यातून तुला मृत्यू सुद्धा येईल, इतका हे सगळं वाईट आहे. तर हे असं वाईट आपण करायचं नाही. मानवाला सांगितलंय बरं का, हे कोणी सांगितलंय? सगळ्या प्राण्यांनी मिळून सांगितलंय. तडफडशील मग अन्नावेळा, तेव्हाच होईल आमचे स्मरण. स्मरण आमचे केव्हा होईल? आम्ही हे तुला सांगतोय, हे जर तू लक्षात घेतलं नाहीस तर तू तडफडशील आणि तुला वाटेल की अरे प्राण्यांनी आपल्याला हे सांगितलं होतं. आणि त्यावेळेला तुला आमचं स्मरण होईल, म्हणजे तुला आमची आठवण येईल. तुला आमची आठवण, यू रिमेंबर अस. जेव्हा तू असा तुला त्रास होईल, जेव्हा तुला अन्नही मिळणार नाही, जेव्हा तुला दूधही मिळणार नाही, काय होईल? तुला आमच्या गाय म्हणते दूध नाही मिळणार, सगळे प्राणी म्हणतात की तुला अन्न नाही मिळणार. तर काय होईल? अन्न दूध हे सगळं आपलं जे खाणं आहे ते जर आपल्याला नाहीच मिळालं तर आम्ही सांगितलेलं तुला आठवेल. काय सांगितलं आम्ही? तर हे सगळं करू नको. आणि मानवा तू आता शहाणा हो. आता पुढे बघूया. जागृत होऊन राखशील पर्यावरण, पर्यावरण, पर्यावरण. जागृत होऊन म्हणजे तुला हे समजेल की आपण हे करायचं नाहीये. ह्याला म्हणतात जागृती. तुम्हाला आतून समजणं म्हणजे जागृती म्हणता येईल. जागृत होऊन राखशील पर्यावरण. पर्यावरण म्हणजे हे जे काय चाललंय ना सगळं खराब करणं, पाणी खराब होतं, जमीन खराब होती, हे सगळं जे जर तू नाही केलंस, हे सगळं खराब नाही केलंस तरच तुला नीट राहता येईल. आणि इथे जागृत होऊन राखशील पर्यावरण, पर्यावरण, पर्यावरण 3दा म्हटलंय बरं का. हे कशासाठी? मानवाला जागृत करण्यासाठी. हे जागृत होणं आज अतिशय आवश्यक आहे. तर पुढे बघा. माणूस म्हणाला, तिथे माणूस पण आहे बरं का, शेतकरी आहे बरं का तिथे. तर माणूस काय म्हणतो? नका नका हो असे बोलू, आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण. माणूस काय सांगतोय बघा. तिथे शेतकरी हा माणूस आहे आणि त्याला सगळं हे समजतंय. नका नका हो असे बोलू, असं नका बोलू. हे सगळं जे खराब होणं चाललंय तेही मला आता समजलं. आता आम्ही आमचे वर्तन बदलू, आम्ही आमचं जे काम आहे, आमचं जे वागणं आहे ते आम्ही नक्की बदलू. काय ह्याच्यात काय बदलायचं आहे? जमीन खराब नाही करायची, जळ नाही खराब करायचं, ह्या गोष्टी बदलल्याच पाहिजे. जमीन जर खराब होती कशामुळं? घाण तिथे टाकल्यामुळं, प्लास्टिक तिथं टाकल्यामुळं. तर प्लास्टिक आपण वाटेल तिथे नाही टाकायचं, तर डस्टबिनमध्येच टाकायचं. आम्ही आमचे वर्तन बदलू, पर्वत जल वातावरण नाही करणार प्रदूषण. पर्वत जळ आणि वातावरण. आता पर्वत हे कशासाठी म्हटलंय? झाडं. पर्वतावर झाडं असतात, ती झाडं लावली पाहिजे, ती झाडं वाढवली पाहिजे. तुम्ही एखाद्या ट्रिपला जाता, एखादा फिरायला जाताना तुम्ही जर बी घेऊन गेलात कुठलं आणि ते त्या ठिकाणी टाकलं तर पावसाळ्याच्या दरम्यान ते बी रुजेल, मोठी मोठी झाडं येतील आणि आपलं जे काय डोंगर असतील ते सगळे छान हिरवेगार दिसायला लागतील. पर्वत जल जे आहे त्याच्यामध्ये घाण टाकणार नाही आम्ही, ते घाण करणार नाही. घाण असं 2दा म्हटलंय ना तिथे मासोळीनं. तर तेही आपण लक्षात ठेवायचं. वातावरण नाही करणार प्रदूषण. आम्ही प्रदूषण बिलकुल नाही करणार. सदा करीन वृक्षारोपण. आता आपण काय बोललो? बिया घेऊन जायच्या असतील, आपल्याकडे झाडं कुठं चांगली उगवली असतील तर ती छान एखाद्या प्लास्टिकच्या किंवा एखाद्या छोट्या कुंडीमध्ये ठेवली आपण, ती त्याच्यात पाणी घालून थोडी वाढवली तर ती कुठेही जाऊन आपल्याला व्यवस्थित लावता येतील, तिथं ती मोठी करता येतील. सदा करीन वृक्षारोपण. वृक्षारोपण म्हणजे काय? वृक्ष लावायचे आणि ते चांगले करायचे, मोठे करायचे. कीटक पाणी अन जलचर
कीटक पक्षी अन जलचर सगळे सोयरे तुम्ही वनचर. सगळे सोयरे, आता कोण सगळे सोयरे आहेत मानवाला? कीटक, जलचर आणि प्राणी. सबंध वातावरणच सगळं छान व्हायला पाहिजे हे इथे मानव सांगतोय. आणि मानव म्हणतोय की आम्ही आता हे चांगलं करू आणि हे व्यवस्थित ठेवू. तर तुम्हाला हे कसं वाटलं? आता हे कोण आहे बरं? ही कविता लिहिणारे कोण आहेत? ज्योती वैद्य शेटे. ज्योती वैद्य शेटे यांनी ही कवितात्मक संवाद लिहिलेला आहे. तर हा संवाद तुम्हाला आता मी सांगितलेला कसा वाटला हे तुम्ही मला जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.